ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वती नमः। ओम श्री गुरुदेवाय नमः। ओम श्री सर्वेश्वराय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा। गोरक्षजालिंदर चरपटाश अडवंगकाणीपमचिन्द्र आद्या चौरंगी रेवाणक भर्तरी संज्ञा भूम्यान भूवर्ण नवनाथ सिद्धा। धन्य धन्य अडभंगनाथ तुमच्या चरणी ठेवितो माथा। श्री गणेशाय शिव पार्वती ब्रह्मानंदिनी बंधु सरस्वती श्री माता पिता नमो गुरुचरणा या नवनाथ सह कथा श्रवणा। सद्गुरु नारायण गिरींच्या चरणा स्वामी अरुणगिरी करीते प्रार्थना। देवाजी आशीष यावे कथा श्रवणा धैर्य बळ लाभे नीत नवी चेतना। श्री संगीत ही रचना निळकंठाने लिहिली या कवना। तुम्हीच दिली त्याही सेवा प्रेरणा पूर्ण कराजी मनीची कामना। अलख निरंजन आदेश अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन सर्वजन मना प्रेमाने अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन। हे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन। हे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन आदेश
अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन आदेश अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन आदेश अलख निरंजन जन अलख निरंजन अलख निरंजन आदेश अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन आदेश अलख निरंजन 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 आदेश पवित्र मंगलमय वातावरणामध्ये आज सुंदर अशा वातावरणात श्री क्षेत्र बैरागी बाबा देवस्थान महाडूक सेंटर या ठिकाणी गेले अनेक वर्षाची ही परंपरा आपल्या या ठिकाणी अविरत अखंडपणे या ठिकाणी बाबांच्या पुण्यतिथीच्या माध्यमातून इथे सुरू आहे. आजची ही पुण्यतिथी विशेष म्हणजे नवनाथ कथेच्या माध्यमातून या ठिकाणी साजरी होती आहे. नवनाथ म्हणजे योगी आहे, नवनाथ संत आहे आणि सिद्धी प्राप्त केलेले साधक आहेत. अशा थोर संतांची कथा बैरागी बाबांच्या पुण्यतिथी निमित्ताने आपण आयोजित केल्याबद्दल समस्त बैरागी बाबा भक्त परिवार आणि त्यांच्या आयोजक संयोजकाला मनापासून धन्यवाद. आज या स्टेजवरती उपस्थित असणारे ज्यांनी सुंदर नवनाथ कथेचं लिखाण केलं, 40 अध्याय जगप्रसिद्ध कथा आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्यांनी स्वतः 3 वेळेस नवनाथ ग्रंथ माझ्या इच्छाप्रमाणे लिहून दिला आणि स्वतः 83 वर्षाच्या वयात ते आम्हाला साथ करतात, असे निळकंठराव तरकाशे बाबूजी महाराजांकरता एकदा मनापासून धन्यवाद. टाळ्या जरा जोरात वाजवा म्हणजे थंडी कमी होईल. ते म्हणून माय बापांनो बाबूजीला धन्यवाद देतो. त्याचबरोबर दुसरे लेखक निळकंठराव तरकाशे बाबूजींचे मित्र या ठिकाणी आमच्या संस्थानाचे अनेक वाङ्मय ज्यांनी लिहिले ते पुरुषोत्तम कोळपकर सर महाराज इथं उपस्थित आहेत. त्यांच्याकरता एकदा जोरात टाळ्या. ज्यांच्याकडे व्यासपीठ सेवा आपण दिली ते आमच्या संस्थानाचे लाडके असणारे सकाराम महाराज जाधव, त्यांनाही मनापासून धन्यवाद. एवढ्या अंधारात विना घेऊन नाचत होते बाबा, अंधारात सुद्धा नाचत. आमच्या मंचमध्ये या ठिकाणी साथ करण्याकरता उपस्थित असणारे साहेबराव महाराज हंडे, राहुल महाराज चेचरे, दीपक महाराज लोंडे, मगर महाराज, लखनगिरी, प्रेमनाथ, धर्मनाथ आणि आपण सर्वजण उपस्थित या ठिकाणी आहोत. चोपदार मामा, सिस्टीमचा आवाज आपल्यापर्यंत देण्याकरता आमचे श्रीराम साऊंड सिस्टीम बामाठाण संजय भाऊ, आपल्याला धन्यवाद. मंडप सुंदर आहे, डेकोरेशन सुंदर आहे, लाइटिंग सुंदर आहे, त्या सगळ्या मंडपावाल्याला कार्यकर्त्याला धन्यवाद. आणि तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन सुंदर निवेदन केलं. माता भगिनी पुरुषजन तुमच्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद आहे. परम भाग्याने हा दिवस प्राप्त होतो आहे.
नवनाथ कथेला प्रारंभ करत असताना ही कथा ऐकण्याकरता जन्मोजन्मीचं पुण्य उदयाला यावं लागतं. कारण अनेक कथा आहे, पण नवनाथ कथा ही फलदायी कथा आहे. नवनाथ कथा फल प्राप्त करून देणारी, ज्याला जी इच्छा असेल श्रद्धेने जर ग्रंथ वाचन केलं आणि कथा ऐकली तर प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगळी आहे. ज्याची जी कामना असेल ती पूर्ण केल्याशिवाय ही कथा राहत नाही. म्हणून श्रद्धेने नीट लक्ष देऊन ऐका. कुठली अडचण असेल, दुःख असेल, भूतबाधा असेल, त्याही ही कथा ऐकल्यावर नष्ट झाल्याशिवाय राहत नाही, असा आदेश नारायणगिरी बाबांचा होता. म्हणून तर अडबंगनाथ संस्थानला सामुदायिक धर्मनाथ बिजित नवनाथ पारायण होत आहे. आज आपण या ठिकाणी पारायणही सुरू केलेला आहे आणि आता कथेला प्रारंभ होतोय. सर्वांनी घोषणा करून कथा सुरू करूयात. अलख निरंजन, अलख निरंजन, आदेश आदेश. चार युग आहेत. कृतयुग, द्वापार युग, कृत, त्रित, द्वापार आणि कलियुग आहे. प्रत्येक युगामध्ये भगवंताने वेगळे वेगळे भिन्न भिन्न कार्य केलेले आहेत. ज्या ज्या वेळेस भगवंत परमात्मा धर्माची हानी होतो तेव्हा प्रगट होत असतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. परवाच गीता जयंती झाली, आपण पाहिलंय. रामायणामध्ये भगवान परमात्मा अवतीर्ण झाले. जब जब होई, जब जब होई धर्म की हानी, बाळई असुर आदम अभिमानी, बाळई असुर आदम अभिमानी. राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम जब जब होई धर्म की हानी, पाड़ाई असुर आदम अभिमानी. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम. बोला सर्वजण राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम. ज्या वेळेस धर्माची हानी होते, जब जब होई धर्म की हानी, बाळई असुर अधम अभिमानी. तेव्हा भगवान परमात्मा प्रगट होत असतो. भीड़ पड़ी जब भक्त पकारे, दूर करो प्रभु दुख हमारे. दशरथ के गर्जन में राम पतित पावन सीताराम. जय सिया राम जय 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 सिया राम, जय सिया राम जय 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 सिया राम. विश्वामित्र मुनीश्वर आए, दशरथ भूप से वचन सुनाए. संग में भेजे लक्ष्मण राम, पतित पावन सीताराम. जय सिया राम जय जय राम सिया राम, जय सिया राम जय 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 सिया राम, जय सिया राम जय 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 सिया राम, जय सिया राम जय 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 सिया राम. अलख निरंजन. जरा घोषणा करा जोरात. अलख निरंजन, अलख निरंजन, आदेश. आदेश. बाय बापांनो, मग प्रत्येक युगामध्ये भगवान परमात्मा अवतीर्ण होत असतो, अवतार घेतो. असे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग संपला. मग द्वापार युग संपत असताना भगवान श्रीकृष्णाला चिंता सुरू झाली.
द्वापर युग संपदा संपदा द्वारकाधीश करी तसे चिंता. आणि द्वारकाधीश भगवान परमात्मा चिंतातूर झाले. कलियुगाला प्रारंभ होणार, द्वापर युग संपत आला होता. आणि मग भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेने सर्व देवगण यक्ष किन्नर देव एकत्र जमले आणि भगवान श्रीकृष्णांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य दिव्य एक सभा तिचं आयोजन करण्यात आलं द्वारकेमध्ये. आणि द्वारकेमध्ये आयोजन करण्यात आलं आणि भगवान श्रीकृष्णाने सर्वांचा आदर केला, सन्मान केला आणि सर्वांचा सन्मान करून त्या सभेला प्रारंभ केला. भगवान म्हणाले, आतापर्यंत अनेक अवतार झालेले, पण कलियुगामध्ये दुष्ट अतिचारी लोक अनेक प्रकारचा प्रभाव घेऊन जीवन जगणार आहे आणि दुष्ट दुराचारी लोक येणार असल्यामुळे आता आपल्याला इथे देव अवतार घेऊन चालणार नाही, तर संत रूपाने प्रगट व्हावा लागणार आहे. प्रत्येकाला अवतार कोण कसा घेणार, कोण काय होणार, भगवंताने एक सूची तयार केली आणि त्या सूची अनुसार कलियुगात अवताराला प्रारंभ झाला. कोणी कोणाचे अवतार घ्यायचे, त्या सभेमध्ये कवी नारायण, नऊ नारायण प्रगट झाले होते. ऋषभ देवाचे 100 पुत्र, त्यापैकी 9 जे योगेश्वर आहे, भगवंतानी त्यांनाही आदेश दिला, तुम्हीही या ठिकाणी अवतीर्ण व्हा. श्री नवनाथ अवतारा कारण त्या ठिकाणी बोलवलेले आहेत. कलियुगी करण्या धर्माचे रक्षण, द्वारकाधीश कृष्णांचे निवेदन, वृषभ पुत्र ते नवनारायण. मग नवनारायण त्या ठिकाणी आले आणि प्रत्येकाने कोणता कोणता अवतार घेतला. मच्छिंद्र नामे कवी नारायण, गोरक्ष नामे हरिनारायण. मच्छिंद्र नामे कवी नारायण, गोरक्ष नामे हरिनारायण. सर्वजन म्हणा, नामे कवी नारायण, गोरक्ष नामे हरिनारायण. मच्छिंद्र नामे कवी नारायण, गोरक्ष नामे हरिनारायण. अंतरिक्ष हे जालिंदर जान, अंतरिक्ष हे जालिंदर जान. प्रबुद्ध शोभेल कानिपनाम, प्रबुद्ध शोभेल कानिपनाथ. विप्लायन हे चरपटीनाथ, विप्लायन हे चरपटीनाथ. आविर्भद्रायण नागेशनाथ, अभिहोत्रायण हे नागेशनाथ. रुमाली होतील भर्तरीनाथ, द्रुमिल होतील भर्तरीनाथ. चमसाने भावे देवननाथ, चमसाने भावे रेवननाथ. करभंजन हे गहिनीनाथ, हे करभंजन हे गहिनीनाथ. अग्नि नारायण अडबंगनाथ, अग्नि नारायण अडबंगनाथ. दृष्ट कलिवर्णी कराण्या मात, आम्ही प्रगटू योग माया सहित, आम्ही प्रगटू योग माया सहित, आम्ही प्रगटू योग माया सहित. दुष्ट कलिवरी करण मात, आम्ही प्रगट योग माया मात. आम्ही प्रगट योग माई सहित. अलक निरंजन आदेश. अशा प्रकारे नवनारायणाची रचना भगवान परमात्म्याच्या आज्ञाने प्रारंभ झाली. मग कलियुगामध्ये अनेक प्रकारचे अवतार होणार आहे. मग कोणी काय व्हावे, भगवान श्रीकृष्णाने जेव्हा आदेश दिला, भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आम्हीही कलियुगामध्ये योगमाया सहित प्रगट होऊ. आता तुम्ही नवनारायणांनी
योगेश्वरांनी नवनारायण म्हणून नवनाथ म्हणून अवतार घ्यायचे आहेत. पण कलियुगाला प्रारंभ झाल्यानंतर तोपर्यंत प्रतीक्षा करा. कलियुगात संतांच्या अवताराशिवाय पर्याय नाही आणि भगवत अवतार घेऊन चालणार नाही. भगवंताला सुद्धा कलियुगात भगवंत म्हणून येता येणार नाही. भगवंताला संताचं रूप धारण येऊन करून यावं लागेल, तेव्हाच विश्वाचं कल्याण होणार आहे. कलियुगाला प्रारंभ झाला. संतांच्या अवताराची रचना भगवंताच्या आज्ञेने. कली महाबली आकळेना कोणा, नाना रूपानी छळवितो तो सज्जना. शिव हे निवृत्ती मी होईल ज्ञाना, ब्रह्माजी होतील धाकटा सोपना. या योग मायांचे मुक्ताई नाम, उद्धवाने व्हावे संत नामदेव. कुब्जाई होईल कुब्जा संत जनाई, लाडक्या हनुमंता रामदास होई. मग भगवंतानी स्वतः सांगितलं, मी स्वतः येणार. भगवान शंकरन शिव निवृत्ती होणार, मी विष्णू होणार. विष्णू स्वतः ब्रह्म भगवान विष्णुदेव आहे, ज्ञानोपरायांच्या रूपाने प्रगट होणार. ब्रह्मदेव सोपांतर आदी माया मुक्ताई होणार. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी ते वर्णन केलेलं आहे. तुकाराम महाराज सुद्धा तेच म्हणतात, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. 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 महाविष्णूचा अवतार स्वामी महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर. विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. बाय बापांनो, मग हे सगळे अवतार, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ब्रह्मसोपान तो झाला भक्त आनंद वर्तला. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. मग प्रत्येकाने कोणता अवतार धारण करायचा आहे इथे सांगितलं. आणि स्वतः सुखदेवाने भावे संत कबीर. हे जामवंत नरहरी सोनार. ऋषी दुर्वासना में नारायण. नाथ भागवता पंथा संगोपन. श्री कृष्णाने बोलले नव नारायणा. पुढील कार्य अवतार योजना. मंदार पर्वती तप साधना. योग्य समयाचे सादर होना. सुखमुनियाच मंदार पर्वती. निबिड भूया साधना करीती. कवी नारायण असता ज्यानी अंतर्दृष्टीने देखिले त्यांनी. सुंदर भाव सुंदर वातावरण भगवंताच्या आज्ञेने सर्वजण जातात आणि मंदारजन प्रवासावरती योग्य वेळेची प्रतीक्षा करतात. अलक निरंजन. आवाज जरा कमी आहे. अलक निरंजन. अलक निरंजन. आदेश. आदेश. बाय बापांनो, भगवंताच्या आज्ञेने प्रत्येक जण अवताराची प्रतीक्षा करू लागले. मंदार पर्वती सर्वजण निबिड गुहेत गेले, साधना करू लागले. सुखदेवांच्या समाधी जवळ सुखदेवांच्या आनंदात ते विलीन झाले आणि अवताराची प्रतीक्षा करता 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 कवी नारायण महाराज ध्यान करत होते. ध्यान सुरू झालेलं आहे. माणसाने ध्यान का करायचं आहे?
भगवंताच्या प्राप्तीची साधन आहेत. देवाकडे जायचं असेल एक ध्यान मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, जप मार्ग आहे, तप मार्ग आहे, नामस्मरणाने जाता येतं. पण ध्यान मार्ग एक आहे. बसले एका ठिकाणी पण ध्यान देवाचं. ध्यान मार्गाने ध्यान गुरुचं करावा, ध्यान देवाचं करावा. परिणाम ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्ये रे, मोक्षे मूलम गुरु कृपा. ध्यान करा. देवानी देवाचं ध्यान केलं मोक्ष मिळेल, गुरुचं ध्यान केलं मोक्ष मिळेल. ध्यान मार्ग आहे. कवी नारायण महाराज ध्यानस्थ आहेत. भगवंतानी आदेश दिला कलियुगामध्ये अवतीर्ण व्हायचं आहे. परिणाम त्याच ठिकाणी मायबापांना कवी नारायण त्रिकाल ज्ञानी भूतकाळामध्ये डोकविले त्यांनी. पूर्वी उपरचर यानी फिरता स्वामीजी त्या ठिकाणी स्वर्गीची अप्सरा उर्वशी देखता, कामातुर वसूचे बिरे ते गळाले, ते यमुना जळी मासळीने गिळिले. कवी नारायण महाराज ध्यान करत असताना त्यांनी बघितलं भूत भविष्य आणि वर्तमान तिन्ही काळाचं ज्ञान ज्यांना होतं ते नारायण आहे. एकदा स्वर्गीची एक अप्सरा, तिचं नाव उर्वशी. उर्वशी जे आहे ते अत्यंत सुंदर आहे, अत्यंत सुशील आहे आणि फार दिव्य स्वरूप तिचं आहे. पण एकदा उपरीचर वसू विमानातनं प्रवेश करत असताना प्रवास सुरू आहे. विमानातनं जाता जाता ही उर्वशी जे आहेत आपल्या घराच्या धवलारीवर गेलेली, अर्थात छतावरती बाल्कनी, आणि वरती ज्यावेळेस केस घालत असताना आकाशातनं व्यानात बसून उपरीचर वसू निघाले आणि त्या उपरीचर वसूला बघितल्या त्यांचे कपडे वाऱ्यानं उडले. कपडे जे आहेत वाऱ्याने उडले आणि त्याच ठिकाणी उर्वशीने त्यांना बघितल्या माय बापांनो, त्या उपरचुरीच्या तेजाने ते तेज खाली पडले आणि यमुना जळीमध्ये एक मासुळी होती, तिने ती गिळली. पूर्वी उपरचरी आणि फिरता स्वर्गी अप्सरा उर्वशी देखता. उर्वशीला बघितल्यानंतर स्वर्गातली घटना आहे आणि उर्वशीला बघितले होते देवसभेमध्ये स्वर्गात घडलेली घटना आहेत. पहिल्या वीर्य ते गळाली यमुनेत येऊन पडलेले आहेत. कामातुर झालेले वसू त्यांचे वीर्य गळाली यमुनीच्या पाण्यात ते मिसळले आणि त्याच ठिकाणी एक मासळी गर्भधारणा करू लागली. ही जगातली विशेष घटना आहे. उपरेचराच्या अंशाने त्या ठिकाणी उर्वशीला बघितल्यानंतर स्वर्गातली घटना आणि त्यांच्या तेजाने त्या मासळीने ते विरे गळाले. त्यांच्याच पोटी मासळीपासून जे जन्माला येणार आहेत ते कवी नारायण आहे आणि त्यांचंच वचिरनाथ नाव आहे. हे नवनाथांचा जन्म जो आहे तो फार विशेष आहे. एकही नाद 9 महिने 9 दिवस आईच्या उदरातून नाही, सर्व आईने संभव आहे. परिणाम एकदा माता पार्वतीने शिवाला विचारलं की प्रभू, तुम्ही नेहमी डोळे लावून ध्यान करतात, कोणाचं ध्यान करतात?
कारण तुमच्यासारखा मोठा जगामध्ये कोणी नाहीये. मग जगातले मोठे जर महादेव आहे, महादेव बडादेव सेबदेवन का बाबा, मग तुम्ही ज्याचं ध्यान करतात तो कोण आहे? महादेवापेक्षा मोठं कोणी नाही. आणि महादेवापेक्षा जर कोणी मोठं नसेल, या जगात सर्वात मोठे तुम्ही आहात, मग तुम्ही जर सर्वात मोठे असेल तर ध्यान कुणाचे करतात? भगवान हसले आणि सांगितलं, मी माझ्या परमेश्वराचं विश्वराचं ध्यान करतो. माता भवानी पार्वती म्हणाली, मग तो विश्वर कसा आहे त्याची कथा मला तुम्ही सांगा. आता कथा सांगायचं असेल कुठेही केव्हाही कोणालाही सांगता येत नाही. त्याला योग्य समय यावा लागतो, योग्य वेळ यावी लागते आणि तेव्हा ती कथा सांगावी लागते. मग भगवान शिव, माता पार्वती दोघेही कैलासवर्ण यमुना नदीच्या काठावरती आले आणि यमुना नदीच्या पाण्यामध्ये यमुना विहार करत असताना नवेतनं सुंदर वातावरण, सुंदर भाव, यमुनेचं खळखळ 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 पाणी वाहत आहे. आणि यमुना नदीच्या काठावरती भगवान आल्या आल्या त्या ठिकाणी सुंदर वातावरण, माता पार्वतीला ती कथा सांगतात, अमर कथा, दिव्य कथा. पण नेम असा होता, माता पार्वती कथा ऐकत असताना भगवान म्हणाले, तू हुंकार देत जा, मी सांगत जाईल आणि मी डोळे लावून कथा सांगेल. कथा मी सांगणार आहे पण डोळे लावून, मी डोळे बंद करून कथा सांगणार, मग डोळे बंद करून कथा तू हुंकार देत जा. परिणाम त्याच पाण्यामध्ये, पाण्यात कोण असणार? मासुळी, मासे. कथा सुरू झाली. भगवंताने ब्रह्म उपदेश माता उमाला द्यायला प्रारंभ केला आणि मातेला ब्रह्म उपदेश करत असताना त्याच ठिकाणी उप्रचर वसूचं तेज गळालेलं उर्वशीला बघून स्वर्गातलं ते मासुळीच्या हृदयात होतं, गर्भधारणा झालेली होती आणि गर्भावर संस्कार झाले तर ते जीवनात कामाला येतात. परिणाम त्या ठिकाणी कथा सुरू झालेली. कथेमध्ये रंगलेले भगवान शंकर सांगू लागले, उपदेश करू लागले. पण माता पार्वती त्या ठिकाणी आलेली भवानी उमा, सुंदर वातावरण आहे, सुंदर भाव आहे आणि त्याच ठिकाणी महाराज सुंदर वारा आला, सुंदर हवा आली आणि माता पार्वतीला झोप. नेम असा होता, कथा सांगत असताना हुंकार द्यायचा होता, हूं हूं. आजीबाई मुलाला गोष्ट सांगते आणि मग मात्र बाळ म्हणत असतो हूं हूं, तेव्हा आजीबाई सू सू करते. मग हे हूं करत कधी सांगत जाते, ही हू 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 म्हणते तेव्हा ती सांगत असते. तसे भगवान कथा सांगताय, माता पार्वती म्हणते हूं हूं हू करता करता ती जशी झोप लागली आणि झोपी गेल्या गेल्या मायबाप आवाज बंद झाला. इकडे मासुळीच्या हृदयातल्या कवी नारायणाने ती कथा ऐकायला प्रारंभ केला होता. विचार केला, जर कदाचित मी हुंकार दिला नाही, भगवान शंकर कथा पुढची सांगणार नाही आणि आम्हाला कथा मला ऐकायला भेटणार नाही. हुंकार देऊ लागली मासळीच्या पोटात भगवान कवी नारायण. कथा सुरूच आहे. माता पार्वती झोपलेले आहेत आणि माता झोपलेल्या असताना कथा चालू आहेत. कथेमध्ये भगवान शंकर रंगलेले आहेत आणि कथा पूर्ण झाल्यानंतर मग मात्र भगवान पाहतात तर पार्वतीने डोळे बंद केलेले आहेत, डोळे लावलेले आहेत. विचारलं, देवी तू कधी झोपली? तिनं सांगितलं, रथातून खाली आले तेव्हा. बैरागी बाबाचं दर्शन घेतलं, सुंदर झोप आली. बाबाजी कुठे गेले होते? जागी. मग मी तेव्हा 7ला झोपले हो. 7ला जर तू झोपले असेल तर इथं 9 पर्यंत कथा ऐकली कोणी? बाबाजीला रे कोणी कथा ऐकली? त्या मासुळीतून कवी नारायण प्रगट झाले आणि हात जोडून विनंती करू लागले, प्रभू मी कथा ऐकली. आणि अंतर्दृष्टीने बघितलं, आवाज देणारा कोण आहे?
कवी नारायण, अरे कवी नारायणा, तू कथा ऐकलीस पण चोरून ऐकलीस ना. माझा शाप आहे तुला, चोरून ऐकल्यामुळे तुला फलदायी होणार नाही. माफ क्षमा करा प्रभू. जगाच्या कल्याणाकरता कथा ऐकली प्रभू, आणि आपलीच इच्छा आहे नाथ धर्माचा प्रचार करण्याकरता आम्हाला आज्ञा दिली म्हणून कथा ऐकले. ठीक आहे, योग्य समय तुला हे ज्ञान पूर्ण संपूर्ण प्राप्त होईल. आशीर्वाद दिला त्या मासुळीच्या पोटातल्या कवी नारायणाला, आणि माता पार्वती भगवान शंकर त्या यमुना जळातनं आशीर्वाद जाऊन निघून जातात. अलक निरंजन, अलक निरंजन, आदेश आदेश. परिणाम त्याच ठिकाणी मायबापांनो. सुंदर वातावरण, सुंदर भाव. इकडे मात्र भगवान शिव ज्या वेळेस निघून जातात, त्या मासुळीनी तो अंडा त्या ठिकाणी काठेवरती सोडला, आणि गर्भधारण करणारी मासुळी जी अंड्याच्या रूपाने तो गर्भ बाहेर टाकलेला आहे, अंड त्या ठिकाणी पडलेले आहेत. भक्ष्याच्या हेतूनी बगळे काही त्या ठिकाणी आले, काहीतरी खायला मिळाल म्हणून, आणि त्या अंड्यावरती धाव मारला. चोचीने ते अंड फोडलं, आणि फोडल्या फोडल्या त्या अंड्यातून एक दिव्य बालक तयार, आणि त्याच ठिकाणी महाराज बाळाचा जन्म झाला. ते बाळ म्हणजे मच्छिंद्रनाथ महाराज आहे. त्याच ठिकाणी मायबापांनो मच्छिंद्रनाथ महाराज प्रगट झाले, आणि मासुळीने ते अंडे त्याच ठिकाणी सोडले. प्रसृतीच्या वेळी जळी मासळी, प्रसृतीच्या वेळी जळीची मासळी, प्रसूतीच्या वेळी जळीती मासळी, प्रसूतीच्या वेळी जळीती मासळी. काठावर आली घेऊन उसळी, काठावर आली घेऊन उसळी, काठावर आली घेऊन उसळी, काठावर आली घेऊन उसळी. माळोता गर्भीचे अंड प्रवसोनी, माळूचे गर्भीचे अंडे प्रसरूनी, यमुना जळी पुन्हा गेली निघोनी, यमुना जळी पुन्हा गेली निघूनी. अंडे देखून या बगळ्यांचा मेळा, अंडे देखून या बगळ्यांचा मेळा, अंडे देखून या बगळ्यांचा मेळा, अंडे देखून या बगळ्यांचा मेळा. पक्ष समजोनी सारे झाले गोळा, भक्ष समजोने सारे झाले गोळा. तोज मारुनी या अंडे ते फोडीता, तूच मारुनी या अंडे ते फोडीता. मनुष्य बालक देखे रडता, मनुष्य बालक देखे रडता. वरी वरील शकल पडिले मही खाली शकलात बाळवी देही, खाली शकलात बाळवी देही, खाली शकलात बाळवी देही, खाली बाळने खाली जगात बाळने, खाली जगात बाळने. बेहुनिया डागाले ते गंगन पंथा, बेहुनी उडाले ते गगन पंथा, बिहुनी उडाले ते गगन पंथा, बिहुनी उडाले गगन पंथा. कामिक कोणी तो अवचित येता, कामिक कोणी तो अवचित येता, कामिक कोळी तो अवचित येता, कामिक कोळी तो अवचित येता. देखोनी बालका घेता उचलूनी, देखोनी बालका घेता उचलूनी, झाली तीन बातुनी आकाशवाणी, झाली तीन बातुनी आकाशवाणी, झाली तीन बातुनी आकाशवाणी. अलक निरंजन, आदेश. आदेश. परिणाम
परिणाम त्याच ठिकाणी महाराज बाळ प्रगट झालं, अंड्यातनं रडू लागलं आणि त्याच ठिकाणी रडत असताना लक्षात आलं हे बाळ कोण आहे. रडणार कवी नारायण बाळ अवतारी, सांभाळी बालकाते आपुल्या घरी, सांभाळी बालकाने आपुल्या घरी, सांभाळी बालकाने आपुल्या घरी. त्याच ठिकाणी आकाशवाणी झाली. एक कामिका, अरे हे बाळक सामान्य नाही, साक्षात कवी नारायणाचा अवतार झालेला आहे. आकाशवाणी नभीतून झाली आणि प्रगट झालेला त्या ठिकाणी आवाज कामिक कोणी ऐकू लागला. मासे धरण्याच्या अपेक्षेने आलेला कामिक त्या ठिकाणी लट 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 कापू लागला आणि त्या ठिकाणी लट लट कापता असताना आकाशवाणी झाली. घाबरू नको, या अंड्यातून पळलेलं बाळ हे सामान्य नाही, हे साक्षात कवी नारायण आहे आणि कवी नारायणांनी अवतार धारण केला. एक कामिका, जा बाळा तू उचलून घेऊन घरी, कल्याण होईल तुझं. आकाशवाणी झाली. कामिक कोळी त्या ठिकाणी माश्या धरण्याच्या हेतूने आलेला त्या ठिकाणी पाण्यात जाळं टाकलं आणि बगळ्याने ते अंड फोडलं जिथे पडलेलं होतं. शक्कल फोडल्या बाळ टेहा 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 रडू लागलं. कामिक घाबरला, बुद्ध नसावा. आकाशवाणी झाले, अरे घाबरू नकोस, हे बाळ नाहीये, साक्षात कवी नारायण आहे. बघ कामिकाला बरं वाटलं आणि ते बाळ उचलण्याकरता आदेश आकाशवाणीने केली. घे उचलून घरी तो बाळ, जा उचलून घरी घेऊन जा. आणि माशाच्या पोटातून आल्यामुळे याचं नाव मच्छिंद्रनाथ ठेव. हे साक्षात कवी नारायण आहे. मच्छिंद्र नामे करी नामकरण, होईल कामिका तुझे रे कल्याण. आकाशवाणी म्हणू लागली कल्याण होईल. आणि असे मच्छिंद्रनाथ महाराज जन्माला आल्यामुळे आपण सर्वांनी एकदा घोषणा करू आणि मच्छिंद्रनाथ महाराजांचा जन्मोत्सव साजरा करू. एकदा घोषणा, अलग निरंजन, अलग निरंजन. ओ श्री आदिनाथ नाथ पंतरचीला, नवनाथामध्ये मच्छिंद्र पहिला. अलग निरंजन बाळा जो रे, 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 अलग निरंजन बाळा जो रे. कवी नारायण मच्छीच्या उदरे, बाळ जन्मले यमुनेच्या तीरे, जन्मले यमुनेच्या तीरे, अलग निरंजन बाळा जो रे, अलग निरंजन बाळा जो रे, अलग निरंजन बाळा जो रे, अलग निरंजन बाळा जो रे. एकामिक कोळ्याने बाळ घरी आणला, शारदताने मातृपाना पाजेला, अलग निरंजन बाळा जो रे, अलग निरंजन बाळा जो रे, अलग निरंजन बाळा जो रे, अलग निरंजन बाळा जो रे. हे देवी देवता आले बारशाला, मंत्र घोष हा साऱ्या नामे घुमला. देवी देवता आले बारशाला, मंत्र हा साऱ्या नभे ते घुमला.
केला अलख निरंजन बाळा जो रे अलख निरंजन बाळा सर्वांनी टाळी वाजवून म्हणा शेवटपर्यंत म्हणा निरंजन बाळा जो रे अलख निरंजन बाळा जो रे हे ब्रह्माजीने नामकरण केले मच्छिंद नामे नाथा गौरविले ब्रह्माजीने नामकरण केले मच्छिंद नामे नाथा गौरविले अलख निरंजन बाळा जो रे अलख निरंजन बाळा जो रे अलख निरंजन बाळा जो रे अलख निरंजन बाळा जो हे स्वामी अरुणगिरी जोजविती पाळना निळकंठ कुरे बोले बाळाचा काढा स्वामी अरुणगिरी जोजविती पाळना निळकंठ कुरे बोले बाळाचा काढा अलख निरंजन बाळा जो रे अलख निरंजन बाळा जो रे हे अलख निरंजन बाळा जो रे 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 अलख निरंजन आदेश. जरा आवाज कमी झाला हो. सर्व म्हणा ना आदेश. इकडचे कमी आदेश. महिला तुम्ही आदेश. इकडं कंजूशी का बघ आदेश. धन्यवाद. भगवान मच्छिंद्रनाथ महाराज कवी नारायण प्रगट झाले आणि अत्यंत आनंद आहे. कामिक नावाचा कोळी आहेत, मुलबाळ नाहीयेत. त्याची पत्नी शारद होता, अत्यंत दुखी होती. आज आकाशमात यमुनेच्या काठावरचं बाळ मिळालं. घरी घेऊन गेला. दैवयोगाने त्या बाळाचं संगोपन माता शारद होतेने केलं. अत्यंत आनंद आहे. असं करता करता लहानचा मोठा बाळ होऊ लागला. 5 वर्षाचा वयात आला. कोणत्याही बापाला एकच इच्छा असते की बाळाने माझ्या कार्यात हातभार लावला पाहिजे. मुलगा मोठा झाला म्हणजे मला मदत करावी असं कोणता बापाला वाटत नाही हो. हा बाळ मोठा झाला 5 वर्षाचा आणि कामिक कोळी म्हणू लागला, चल माझ्या बरोबर. कशाला? मासे धरायला. पहिल्यांदा यमुना नदीच्या काठावरती आला. पहिल्यांदा मासे धरणं माहित नव्हतं. बाळ लहान आहे, मच्छिंद्र. वडिलांनी मासे धरून आणावे, काठावरती टाकावे जाधव बाबा, आणि या मच्छिंद्रनाथाने पुन्हा ते मासे उचलावे, पाण्यात नेऊन सोडावे. कामिक मासे धरून आणायचा, काठावर टाकायचा, पुन्हा या मच्छिंद्राला दया यायची. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दयान छांडिये जब तक कट लग प्राण.
दया करणं धर्म आहे. मच्छिंद्रनाथांनी बाळ असणार ते मासे पाण्यात टाकावे, कामिकाने घेऊन यावे. 7-8 वेळेत झाले तेव्हा रागवले कामिक, ए बाळा, दया करून पोटात काय भिक्षान्न घालशील का? राग आला. आणि जर असं करायचं असेल, निघून जा इथून. मच्छिंद्रनाथ महाराजांना वैराग्य निर्माण झालं 5 वर्षाच्या वयात. आम्ही 65 होतो तरी घर सोडित नाही. शेवटी नातू बोलतो, नात बोलती तरी बाबा तिथंच. खऱ्या अर्थाने आयुष्याचं चिंतन केलं पाहिजे. 1 ते 5 वर्षाच्या वयपर्यंत मुलाचं संगोपन करा बाल्य अवस्थेमध्ये. पुन्हा 7 वर्षे त्याच्यावर संस्कार करा. 5 आणि 7 12 झाले की 12 वर्षाच्या वयात त्याला गुरुकुलात पाठवा. आणि 12 वर्षे त्याला गुरु अध्ययन करून गुरुच्या कुलात पाठवून विद्या अध्ययन झालं की मग 24 वर्षे पूर्ण होतात. 25व्या वर्षी त्याला निर्णय घ्यायला स्वातंत्र्य द्या. पहिला आश्रमाचा टप्पा प्रारंभ झालेला आहे. आता पूर्णत्वात आला. ब्रह्मचारी तोपर्यंत 1 ते 25 वर्षाच्या वयापर्यंत ब्रह्मचारी अवस्था, 25 ते 50 पर्यंत ग्रस्ती अवस्था, आणि 50 ते 75 वानप्रस्थी अवस्था, आणि 75 पासून 100 पर्यंत संन्यास अवस्था. असा नेम आहे. आणि 25 वर्षाच्या आधी लग्न करणं सुद्धा अधर्म आहे. आणि 25च्या जास्त लेट करणं सुद्धा अवघड आहे. पण आता अवघडच आहे. जीवनाचे 3 टप्पे समजले नाही की मग दुःख हातात येतं. प्रत्येक गोष्ट त्या त्या काळात त्या त्या वेळी जर झाली ना जाधव बाबा, हातात पस्तावा येत नाही बर का सर. म्हणून माय बापांनो, कामिक कोळी 5च वर्षाचा आहे. त्या ठिकाणी बाळ 5 वर्षाचा आहे. कामिकाचा मुलगा मच्छिंद्र 5 वर्षाचा बाळ आहे. कामिकांना सांगितलं अरे काही काम कर, पण मच्छिंद्र म्हणाला मासे मरत असेल. कामिक सांगू लागला पण मच्छिंद्राने नाकारलं. वैराग्य निर्माण झालं आणि त्यांनी विचार केला, जर कदाचित त्या माशांना मारून मी जीवन जगत असेल, वडिलांसारखं कार्य करून जमणार नाही, मग भिक्षा अन्न खाल्लं तरी काय बिघडलं. त्याच वेळेला मच्छिंद्रनाथ महाराज जंगलात निघून गेला. मुक्काम दर मुक्काम करत 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 डायरेक्ट तो बद्रिका आश्रमात गेला. हिमालय क्षेत्री एकांत निबिड अरण्यामध्ये त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराज 5 वर्षाच्या वयात निघून जातो. जरा विचार करा, त्याच ठिकाणी वैराग्य झालेले आहेत. बद्रिका वनाला पळत पळत निघून गेला. पळाला तेथून पळाला मोक्षाच्या दारी आला बद्रिका वनाला. पळाला तेथून पळाला मोक्षाच्या दारी आला बद्रिकी वनाला. पळाला तेथून पळाला मोक्षदारी आला बद्रिका वनाला. पळाला तेथून पळाला मोक्षद्वारी आला बद्रिका वनाला. दत्त दिगंबर शिवशंकर, दत्त दिगंबर शिवशंकर, दत्त दिगंबर शिवशंकर, दत्त दिगंबर शिवशंकर. येथील दर्शन करण्या उद्धार, येथील दर्शन करण्या उद्धार, येथील दर्शन करण्या उद्धार, येथील दर्शन करण्या उद्धार. स्वामी अरुणगिरी सांगती काती, स्वामी अरुणगिरी सांगता, स्वामी अरुणगिरी कथा सांगती, स्वामी अरुणगिरी कथा सांगती. कैलासी हरसे निळकंठ पर्वती, कैलासी हरसे निळकंठ पर्वती. प्रथम अध्याय हा गोडवा, श्रीकृष्ण प्रणमस्तु शुभम भवतु. दत्त दिगंबर शिवशंकर, दत्त दिगंबर श्री शिवशंकर, दत्त दिगंबर शिव शिवशंकर.
शंकर दत्त दिगंबर शिव शंकर दत्त दिगंबर शिव शंकर त्या बद्रिका वनामध्ये मच्छिंद्रनाथ महाराज गेले. त्या ठिकाणी जंगलात जाऊन गेल्यानंतर तपश्चर्या करू लागले आणि त्याच ठिकाणी भगवान दत्तात्रय शिवाला भेटण्याकरता आले. मच्छिंद्रनाथ महाराज त्या ठिकाणी तपश्चर्या करत आहे. अन्न पाण्याविन वायू तो भक्षून तप केले गहन 12 वर्षे तप केले गहन 12 वर्षे अन्न पाण्याविन वायू तो भक्षून तप केले गहन 12 वर्ष तप केले गहन 12 वर्ष दत्तानी शिव झाले त्या प्रसन्न दत्तानी शिव झाले त्या प्रसन्न दिले त्या स्मरण अवताराचे दिवसा देशे शिवाच्या आदेशे दत्त दीक्षा देती 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 शिवाच्या आदेशे दत्त दीक्षा देती. त्या निर्भड ऐरण्यामध्ये 12 वर्षे तपश्चर्या मच्छिंद्रनाथाची झाली. एक दिवस दत्त भगवान परमात्मा शिवाला भेटण्याकरता आले. भगवान शिवाने दत्त प्रभूंचा सन्मान केला आणि जंगलामध्ये त्याच ठिकाणी 3 दिवस विहार करण्याकरता दत्त आणि भगवान शंकर निघाले. जाता जाता एक निर्भीड वनामध्ये एक बाळ तपस्वी तपश्चर्या करताना दत्त प्रभूंनी पाहिला. भगवान शंकर म्हणाले, बघा बरं तो कोण मुलगा आहे. भगवान शिवाच्या आज्ञेने दत्त प्रभू त्या मुलापर्यंत आले आणि सांगितलं, बाळा तू कोण. महाराज मी मच्छिंद्र आहे. हो मच्छिंद्रा या ठिकाणी काय करतो. तपश्चर्या महाराज. किती दिवस. दिवस नाही हो मग किती आठवडे. आठवडे नाही मग किती महिने. महिने नाही मग 12 वर्षे झाली गुरुदेव. 12 वर्षापासून अन्न पाण्याविनिमित तपश्चर्या केली. मला एकही मनुष्य या ठिकाणी दिसला नाही बद्रिका वनात. ज्या अर्थी तुम्ही इथं आलेले असाल त्या अर्थी माझं कल्याण करण्याकरताच आलेले असेल प्रभू. हे गुरुदेव मी तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो. मच्छिंद्रनाथ महाराजांनी गुरुदेव दत्ताच्या चरणारविंदावरती दंडवत घातला, प्रणाम केला आणि भगवान दत्तात्रयाने शिवाच्या चरणावरती मच्छिंद्रनाथाला घातलं. सांगितलं भगवंताचं दर्शन घ्या. भगवान शिवानी कृपा दृष्टीचा हात त्याच्या डोक्यावर ठेवला. त्रिकाल ज्ञान झालं आणि शिवानी दत्ताला आज्ञा दिली, हे दत्त प्रभू नाथ पंथाची निर्मिती करणारा हा पहिला जती राहणार आहे. याला तुम्ही दीक्षा द्या. भगवान शिवाच्या आज्ञेने दत्तानी मच्छिंद्रनाथ महाराजांना दीक्षा दिली आणि मग ती दीक्षा देऊन संन्यास दीक्षा मग काय काय त्या ठिकाणी दिलेले आहेत महाराज. आणि शस्त्र अस्त्र त्या ठिकाणी विविध प्रकारचे मंत्र दिले आणि त्याच ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराज सुसज्ज झाला. अनेक प्रकारचे दत्ताने शिवाच्या चरणावरती घातल्यानंतर दत्त भगवान परमात्म्याने मंत्र दिले. अस्त्र शस्त्र मंत्र 4 वेद शास्त्र. 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 पुराण पवित्र मुखोद्गाता. पुराण पवित्र मुखोद्गाता. पुराण पवित्र मुखोद्गाता. पुराण पवित्र मुखोद्गाता. केसरी ते वस्त्र
कंठा कठेवरी केसरी ते वस्त्र कंथा कटेवरी मेखाला लोकरी छाती पोटा मेखला लोकरी छाती पोटा सर्वांगासी भस्म त्रिपुंड ते भाळी सर्वांगाशी भस्म त्रिपुंड ते भाळे दीक्षा तो झोळी काखे शोभे दीक्षा तो झोळी काके शोभे कुंडले ते कानी खांदी रुद्रे जटा कुंडल ते कानी कांदे रुळे जटा त्रिशूळाची माटा हाती शोभे त्रिशूळाचे माटा हाते शोभे शैली शुंगी रुद्रा जानवे गळात नाथा विश्वसीत नाथ बाणा शैली शुंगी रुद्रा जानवे गळात नाथा विभूषित नाथ बाणा शैलपुष्पित नाथे गळ्यात नाथ मुष्टित नाथ बाणा नाथ बाणा नाथ विभूषित नाथ बाणा अलक निरंजन आदेश अशा प्रकारचे मंत्र दिले, तंत्र दिले, वेद मुखद्गत झाले. अस्त्र शस्त्र मंत्र चार वेद शास्त्र पुराण पवित्र मुखोद्गत केसरी ते वस्त्र कंथा कठेवरी मेखळा लोखरी छाती पोटा. नाथपंथाचा बाणा आहे हा. मेखळा बांधलेले कंथा आहेत. नवनाथांचा फोटो आपल्या लक्षात येतो कसा आहे. मच्छिंद्रनाथ महाराजांना दीक्षा दिली. केसरी ते वस्त्र कंथा कठेवरी मेखळा लोकरी छाती पोटा सर्वांगासी भस्म त्रिपुंड ते भाडी. भस्म त्रिपुंडी लावला आणि त्याच ठिकाणी महाराज दीक्षा दो झोळी काखे शोभे. दोन प्रकारच्या झोळ्या बगलामध्ये. नाथांच्या बगलात झोळ्या आहेत ना, दोन झोळ्या. कुंडले ते काणी खांदी रुळे जटा त्रिशूळ चिमटा हाती शोभे शैली शुंगी रुद्र जानवे गळ्यात नाथा विभूषित नाथ बाणा. हे दत्ताने सर्व दिलंय. आणि मग दीक्षा झाली. अत्यंत आनंद. पायीच्या खडावाकडे तोडी छान अलक निरंजन गर्जताती. दीक्षांत सोहळा ऐसा अपूर्व ऋषी मुनी सर्व देव ही पाहती. स्वर्गावरणी देव जमा झालेले आहेत. असा आतापर्यंत दीक्षांत सोहळा कोणाचा झाला नाही. काय भाग्यवान असेल हो आमचे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज. जिथे भगवान साक्षात दत्त आहे, तिथे आदिनाथ शंकर आहे. शिवाचा आदेश भगवान शंकर तिथे आणि शिवजी त्या ठिकाणी आहेत. दत्त जिथे आहेत. सर्व 33 कोटी देवता पुष्पवृष्टी करताय. सांगा एक स्वप्नात येत नाही. हे सगळे मच्छिंद्रनाथ महाराजांच्या स्वागत आलाय. सांगा मच्छिंद्रनाथासारखा भाग्यवान कोण असेल जगात. परिणाम असा झाला. दीक्षांत सोहळा हा ऐसा अपूर्व ऋषी मुनी सर्व देव ही पाहती. सुसोरे गायन करीती गंधर्व अहंकार सर्व लया जाती. सर्वांचा अहंकार लयाला निघून गेला. की आतापर्यंत वाटत होतं आम्ही काहीतरी आहोत, पण सगळे देव म्हणाले आम्ही काहीच नाही मच्छिंद्रनाथा पुढे. ज्याला एकाची कृपा नाही, ज्याला 33 देवतांची कृपा आहे, 33 कोटी देवतांची कृपा आहे. आणि 33 कोटीचे 3 प्रमुख दत्त आहे, ब्रह्मा विष्णू महेश आहे. आणि दत्त रूपाने स्वतः ती दीक्षा देत आहे. आणि आदेश देणारे आदिनाथ भगवान आहे. काय वातावरण असेल हो. हिमालय क्षेत्र आहेत, सुंदर झाडी, सुंदर वातावरण. हिमालयाच्या पवित्र भूमीमध्ये बद्रिकाश्रमाला हा अपूर्व सोहळा पार पडला. रुद्र 84 64 स्पष्टी कमणी मनी अवलौकिक सिद्ध माळा सिद्ध. गळ्यामध्ये माळ दिली. पूर्ण सिद्ध झाला मच्छिंद्र हा जती. दत्त प्रभू हाती दीक्षांत सोहळा. दत्तानी दीक्षा दिली महाराज. आणि मग मात्र त्याच ठिकाणी
कुठलंही काम करायचं असेल, यज्ञ करायचं असेल तर पूर्णाहुती द्यावी लागते. घर बांधलं तरी आपल्याला यज्ञ केला त्यात नारळ सोडावं लागतं. मंदिर तयार झालं पूर्णाहुती करावी लागते आणि पूर्णाहुती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कार्य पूर्ण होत नाही. आणि मग मात्र त्याच ठिकाणी फळे यज्ञ कुंडा पूर्ण ती आहुती अन्नदाने तृप्ती झाले सर्वांची अन्नदाने तृप्ती झाली सर्वांची अन्नदाने तृप्ती झाली सर्वांची. मग मात्र पूर्णाहुती गेले आणि अन्नदान केलं सर्वांना समाधान झालं. अन्नदानाशिवाय समाधान नाही. मच्छिंद्रनाथ महाराजांनी अन्नदान केलं. कोणाकोणाला? देव ऋषी मुनी गेले हो सुस्ताना. देव ऋषी मुनी गेले हो सुस्ताना. देव ऋषी सगळे आले होते, आता अन्नदान करून घरी जाते. देव ऋषी मुनी गेले स्वस्थाना. देव ऋषी मुनी गेले हो स्वस्थाना. गेले ऋषी मुनी गेले हो स्वस्थाना. देव ऋषी मुनी सर्वजन म्हणा माय स्वस्थाना. देव ऋषी मुनी गेले हो स्वस्थाना. वंदू या चरणा शिव दत्ताच्या. वंदू या चरणा शिव दत्ताची घेऊन या आज्ञा मच्छिंद्र निघाला. घेऊन या आज्ञा मच्छिंद्र निघाला. हो घेऊन या आज्ञा मच्छिंद्र निघाला. घेऊन या आज्ञा मच्छिंद्र निघाला. गडावरी आला तीर्थ करीता. गडावरी आला तीर्थ करीता. मच्छिंद्र निघाला तीर्थ यात्रेला. घेऊन या आज्ञा मच्छिंद्र निघाला. घेऊन या आज्ञा मच्छिंद्र निघाला. जीव ब्रह्म सेवा मानून या व्रता. ब्रह्म सेवा मानून या व्रत. रे दिन रात मच्छिंद्र जहाजती. धीरे दिन रात मच्छिंद्र योगी. सप्ता सुरंगी देवीचे जागृत स्थान. केले असप्त दिन त्याने अनुष्ठान. सप्तशृंग देवीचे जागृत स्थान. मच्छिंद्रनाथ महाराज यात्रा करत करत सगळे देव ऋषी मुनी सोस्ताना गेले. दत्त प्रभू आणि शिवाची आज्ञा गेली. मच्छिंद्रनाथ महाराज हिमालय क्षेत्रामधून बद्रिका वनातनं यात्रा करत 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 दंडक अरण्यात महाराष्ट्रात आले. आणि महाराष्ट्रात जिथे आले ते सप्तशृंगीच गड. सप्तशृंगी गडावरती भगवान परमात्मा त्या ठिकाणी आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ महाराज आले. आणि जीव ब्रह्म सेवा करत करत दिनरात फिरत योगी 7 दिवस त्यांनी सप्तशृंगीच्या जवळ अनुष्ठान केले. म्हणून 7 दिवसाला विशेष महत्व आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं राजा परीक्षितीला भागवत सांगितलं सुखदेवाने. 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह असतो तो 7 दिवस. नवनाथ कथा आपली आहे ती 7 दिवस. आणि आपण जन्माला येतो 7च दिवसात आणि मरतोही 7च दिवसात. आणि म्हणून
सगळे मरणारे 7च दिवसात. 7 दिवसात मरणार आहेत, आता सावध व्हा. म्हणजे या 7 नाही, रवी सोम शनीचे जर विचार केला तर ते 7. 8वा दिवस नाही, 7वाच आठवता येतो, 8वा दिवस नाही. 7 दिवस अनुष्ठान केले, माता देवी प्रगट झाली. देवीने आशीर्वाद दिला, बाळा काय इच्छा आहे सांग. सप्तशृंगी माता आपल्या राज्यात आले बाबा, गडावरती. काय इच्छा आहे मचिरनाथा? माते, जगाच्या कल्याणाकरता तळमळ अंतकरणामध्ये शाबरी विद्येवर कवित्व करण्याची इच्छा आहे माते. त्याकरता तुझा आशीर्वाद पाहिजे, आज्ञा पाहिजे. आईच्या आशीर्वादाशिवाय बाळ मोठं होऊ शकत नाही, म्हणून माते वरदान दे. माता प्रसन्न झाली. सांगितलं, मचिंद्रा चिंता करू नकोस, त्याकरता तुला फार खडतर तपश्चर्या करावं लागेल, साधना करावी लागेल, आणि तेव्हा तुझी इच्छा पूर्ण होईल. खडतर साधना? हो माते, करेल मी. आज्ञा दे माते, मी खडतर साधना करेल. काय करावं लागेल? त्यावेळेस माता म्हणाली, मी इथे सांगत नाही, सप्तशृंगीच्या पलीकडं, म्हणजे त्या पर्वताच्या पलीकडं माता सप्तशृंगी जी आहेत गड, तिथून पलीकडे एक पर्वत आहे, मार्तंड पर्वत. चल म्हटले, मी तुला एकांतात मार्तंड पर्वतावर घेऊन जाते. त्याच वेळेस मार्तंड पर्वतावर देवीने त्याला आणलं. देवीने मार्तंड पर्वती आणीला, देवीने मार्तंड पर्वती आणीला, देवीने मार्तंड पर्वती आणीला, देवीने मार्तंड पर्वत आणीला. वृक्ष त्या दावीला तो नागाचा, जय हो. वृक्ष त्या दावीला तो नागाचा, वृक्षावरी मुख देवता वसलेला, वृक्षावरी मुख देवता वसलेला, वृक्षावरी मुका देवता वसलेला, वृक्षावरी मुका देवता वसलेला. कार्य त्या सिद्धीला रे तिला तुझी, या कार्य त्या सिद्धीला रे तिला तुझी, या सांगते तैसी करी तू साधना, सांगते तैसी करी तू साधना, सांगते तैसी करी तू साधना, सांगते तैसी करी तू साधना. मनीची कामना होईल बापुरी, मनीची कामना होईल बापुरी, या ब्रह्मगिरीला अंजन पर्वत, दक्षिणी शिवाहात आहे त्या नदीत, या ब्रह्मगिरीला अंजन पर्वत, या ब्रह्मगिरीला आहे त्या नदीत, आहे त्या अलक निरंजन आदेश. बाय बापांनो, मार्तंड पर्वतावरती देवीने त्याला आणलं आणि तिथे सांगितलं की नागवृक्ष प्रगट झाला, याच्यावर एक एक देवता आहे, तुला ती
प्रसन्न करून घ्यावी लागेल. आणि मग सर्व प्रकारची साधना माता सप्तशृंगीने सांगितली. मच्छिंद्रनाथ महाराजांनी ती साधना आज्ञेने आईने सांगितल्याप्रमाणे पूर्ण केली. इथून एक अंजन पर्वत आहे त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये. रोज जा आणि तिथे जाऊन अनेक कुंड आहेत, ते जल घेऊन ये. तिथे काही पान हिरवं दिसेल, ज्यावेळेस त्या पानाने स्नान कर. त्या पाण्याने देवीला स्नान घाल, तो स्नान कर. आणि मूर्छा येईल तेव्हा सूर्याच्या 12 नावाचा जप करत राहा. आणि मग मात्र त्या ठिकाणी अनेक एक एक देवता अशा प्रकारे प्रसन्न होईल. मातेने आज्ञा दिली. 6 महिने प्रयत्न केला, सर्व देवता प्रसन्न झाली. नाग अश्वत्थावरती, त्या वृक्षावरती जेवढे काही नाग अश्वत्थ जो वृक्ष आहेत त्याच्यावर जेवढी देवता होते एकेका पानावरती, सर्वांनी कृपा केली आणि साबरी विद्याला सहाय्य करण्याचं वचन दिलं. अत्यंत प्रसन्न मच्छिंद्रनाथ महाराज झाले आणि ती साधना पूर्ण करून मच्छिंद्रनाथ महाराज जगाच्या कल्याणाकरता साबरी विद्या प्राप्त करत ग्रंथ त्या ठिकाणी लिहू लागले. आणि सर्व असं करता करता बरेच दिवस झाले मायबाप, आणि सेवा पूर्ण झाली. यात्रा त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराज करू लागले. बंगाल देशामध्ये गेले आणि बंगाल देशामध्ये गेल्यानंतर फिरत फिरत त्याच ठिकाणी महाराज गौड ब्राह्मणांची पत्नी सरस्वती त्या ठिकाणी बघितली. भिक्षाम देही माते, ब्राह्मणी ने, तिचं नाव सरस्वती आहे. गौड ब्रह्मणाची पत्नी सरस्वतीला बघितलं आणि त्या ठिकाणी गेले. भिक्षाम देही माते, माता सरस्वती त्या ठिकाणी हातामध्ये भिक्षा घेऊन आली. मच्छिंद्रनाथ महाराजांनी भिक्षा घेतली. प्रसन्न होते, पण तिच्या चेहऱ्याकडे बघितलं ती उदास होती. संत ज्याला म्हणतात ते दुसऱ्याचं दुःख सहन करत नाही. दुसऱ्याच्या कल्याणाची ज्यांच्या अंतःकरणात खंत असते त्याला संत म्हणतात. देह कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारे. कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारे. अत्यंत प्रसन्न झालेले मच्छिंद्रनाथ महाराज म्हणाले, देवी माते तू दुखी का आहेस? महाराज, भगवंतानी सर्व काही दिलंय हो. सत्ता संपत्ती ऐश्वर्य भरपूर आहे, पण संतती नाहीये. आणि असंच असतं महाराज. कोठे काही एक आहे एक नाही. ज्यांच्या घरात खायला कमी नाही पण खाणारे कोणी नाही, आणि जिथे खायला काहीच नाही तिथं खाणाऱ्याची लाईन लागते. दात है तो चने नाही, चने है तो दात नाही. एखाद्या गरीबाच्या घरी जरा बघा, रोडचे काम करणाऱ्या खडी फोडणाऱ्या महिला येतात आपल्याकडे रोड चालू असताना. त्या रस्त्याच्या महिलेला जर विचारलं, एक पोरग जे आहे ते पाठीला बांधलेलं, दुसरं कपडे वडतंय, 2 पोरं तिकडे खेळताय, एक मुलगा आईला मदत करू लागतंय. त्या आईला विचारलं, हे मुलगा कुणाचा? माझाच आहे महाराज. पाठीला बांधलेला माझाच आहे. ते दोघं खेळतात ते माझेच आहे महाराज.
आणि हे पाटी खडीची घेऊन येतं ते माझंच आहे महाराज. म्हणजे एकूण 5 मुलं आहे. हा, मग तुम्ही खडी पुरून जीवन जगतात, रोडचं काम करू लागतात. हा महाराज, मग 5 मुलं घरी किती ते आहे ना, ते कोण? मिस्टर इंडिया. अहो मिस्टर काय करतात? बाबा काही नाही, दिवस उगल्यापासून पिऊन पडतात. म्हणजे दिवसभर कामधंदा नाही महाराज. पती रोज पितात पडतात, कामधंदा करत नाही, आणि कामधंदा न करता त्याच ठिकाणी जे पतिराज आहे पिऊन पडतात. मग त्यांचं संगोपन मीच करते महाराज, पैसे मीच देते महाराज, आणि बाळांना कपडे मीच घेते महाराज. माझी एक बाई काय रोज आहे हो तुम्हाला? बाबा 150 रुपये हजेरी पडते हो, परवडतं का? नाही महाराज. मग 100-150 रुपये कमवून कसं जमणार आहे? पण पर्याय नाही बाबा, रोज कमावा लागतं, खावायला लागतं, आणि बघ दुसऱ्या दिवशी कामाला जावं लागतं, तेव्हाच जेवण जेवायला मिळतं बाबा, अन्यथा जेवायला मिळत नाही महाराज. डोळ्यातून गळगळ 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 अश्रुधारा सुरू होता. म्हणजे एक कमावणारी माता आमच्या देशामध्ये आहे, गरीब परिस्थितीतली. खाणारे 5-6 मुलं, पती आणि सगळं घरात कुटुंब आहे. पती त्या ठिकाणी दारू पिऊन पडतोय, पत्नी काम करते, घरात खायला काही नाही, अत्यंत बिकट परिस्थिती. तरी आमची भारतीय नारी आत्महत्या करत नाही, सगळ्यांना घेऊन चालते. ही लक्ष्मी साक्षात माय. परिस्थिती गरीब आहे पण मनस्थिती श्रीमंत आहे बाबूजी. परिस्थितीने जरी गरीब असेल पण मनस्थितीने आमची भारतीय नारी श्रीमंत आहे. असं दुःख कोणाच्या जीवनात येऊ नये. बाय बापांनो, सांगून जातो तुम्हाला आज, जर आपल्याकडे काही असेल ना, दुसऱ्याला देत चला, देत चला. आमच्या टोपल्यात भाकरी असेल तर वाटीत चला. अन्न व्हायला जाऊ देऊ नका. जिथं सप्ताह असेल, पंगत असेल, गावात लग्न असेल, वाढदिवस असेल, अभिष्ट चिंतन असेल, श्राद्ध कर्म असेल, आणि आमचा स्वयंपाक जर उरला ना माय बापांनो, तर रोडचे काम करणारे गरीब लोक, नाहीतर थळावर असणारे ऊस तोडीवाले लोक, त्यांना नेऊन द्या, पुण्य झाल्याशिवाय राहणार नाही माय बाप. फेकून देऊ नका, अन्न फेकून देऊ नका. कारण अन्नाचा कण आणि संताचा क्षण फार भाग्याने मिळतो. अन्न का कण और संत का क्षण ये बहुत बड़े भाग्य से मिलता है, इसे बर्बाद नहीं करना चाहिए. सद्भाग्य से हमें प्राप्त होने वाला संत का क्षण और अन्न का कण, इसको कभी बर्बाद मत करो. किसी को दे दो, अपना कल्याण हो जाएगा. किसी के काम जो आई, किसी के काम जो आई, उसे इंसान परहित बसे, जिने के मन माही,
किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं। किसी के काम जो आए उसे इंसान करते हैं, किसी के काम जो आए उसे इंसान करते हैं। किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं। किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं। माय बापांनो विचार करा, जो दुखी आहे, आजारी आहे, अशक्त आहे आणि तुम्ही सशक्त असेल तर त्याला मदत करा. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. अरे तुलसी दया न छान दिए, तुलसी दया न छान दिए, जब तब गट लग प्राण. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. 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 अलक निरंजन आवाज, अलक निरंजन आदेश. माय बापांनो विचार करा, दया करत चला, धर्म करा. जाती धर्म पंथ याच्यात वाटून घेऊ नका. मनुष्य एकच जात आहे, मनुष्य एकच धर्म आहे. आमच्या साधू संतांनी सगळे धर्म एकत्र केले. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखून या. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखून या. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखून या. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखून या. दासीपुत्र कन्या भितुराच्या बक्षी, दासीपुत्र कन्या विदुराच्या बक्षी. घरी रक्षी प्रल्हादासी, दैत्य घरी रक्षी प्रल्हादासी. कर्म रंगू लागी रोहिदास संगे, चर्म रंगू लागे रोहिदास संगे. कबीराच्या मागे शेले मी, कबीराच्या मागे सेवे मुळे. सज्जन कसाया भिकू लागे मास, मळता होत्यास कुडू लागे. जरा हरी सोनारा गडू पुंगी लागे, चुका मिळ संगे ओरे ओरे. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखून या. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखून या. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखून या. चोखा मिळा बंका जातीचे महार, वेदनंका जातीचे महार. त्याशी सर्वेश्वर ऐके करी. त्याचे सर्वेश्वर ऐके करी. अर्जुनाच्या रथी अर्जुनाच्या रथी होय हा सारथी. पक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे रे, सुदाम्याचे सुदाम्याचे. उंचनीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखून या. उंचनीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखून या. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखून या. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखून या. अलक निरंजन. आमच्या साधू संतांनी जात धर्म ठेवला नाही. उंचनीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखून या. दासीपुत्र कन्या भितुराच्या बक्षी, त्याच्या घरी रक्षी प्रल्हादासी. चर्म रंगू लागे रोहिदास संगे, कबीराच्या मागे शेले विणी. सज्जन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास कुरू लागे. नरहरी सोनारा गडू लागे मास.
उंच नाही आणि कोणी नीच नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी जात नाही, कोणी धर्म नाही, कोणी स्त्री नाही, पुरुष नाही, सगळे एक आहोत आपण. यारे यारे लहान थोर लहान थोर याती भलती नारी नर याती भलती नारी नार हे करावा विचार करावा विचार हे न लगे चिंता कवनाची न लगे चिंता कवनाची न लगे चिंता कबनासी न लगे चिंता कबनासी सगळ्यांना सारखा अधिकार जिथे आहे तिथं आमचा वारकरी संप्रदाय आहे. आणि म्हणून वारकऱ्याचा पाया कोणता असेल तर नाथानी निर्माण केलाय, म्हणून नवनाथ कथा आहे. मायबा दया करा, धर्म करा. मच्छिंद्रनाथ महाराजांनी सरस्वतीचा चेहरा पाहिला, भिक्षा दिली, चिंतातूर झालेले होते. माते काय दुःख आहे तुझं? महाराज संपत्ती आहे, हो सत्ता आहे, ऐश्वर्य आहेत, पण मुलबाळ नाही. असं आहे का? दया आली, झोळीतनं भस्म घेतला, अभिमंत्रित केला आणि सांगितलं, माते हा भस्म खा, 12 वर्षांनी तुला मुलगा होईल. प्रसाद अंगारा करावा भक्षण हरे नारायण येतील उदरी हरे नारायण येतील उदरी प्रसाद अंगारा करावा भक्षण हरिनारायण येतील उदरी हरिनारायण येतील उदरी 12 वर्षांनी पुन्हा मी येईन तुझ्या पुत्रा नेईन नाथ पंथ कार्या 12 वर्षांनी पुन्हा मी येईन तुझा पुत्र नेईल नाथ पंथरा योगी जाता तिला बोले शेजारीन नको करू भक्षण भस्म अंगारा योगीचा पतीला बोल शेजारी नको करू भक्षण बसवातरा काढिया लागे हस्ती जादूगर निर्भीक मातो पुत्रे करुणी आहे कान पाटिया जली हस्ती जादूगर निर्भीक मातर पुत्रे करुणी हे प्राण भारी असती जादूगार निखिल मदर कुत्रे करुणा निखिल मदर कुत्रे करुणा अलक निरंजन. जरा आवाज कमी झाला. आदेश. त्यावेळेस भस्म दिला महाराज. प्रसाद अंगारा करावा भक्षण कवी नारायण येतील उदरी. साक्षात कवी नारायण प्रगट होईल. मी 12 वर्षांनी पुन्हा मी येईल तुझ्या पुत्राने येईल नाथ पंथ कार्या. मातेला आनंद झाला, पण तिने ती विभूती खाल्ली नाही. महिलांची सवय एवढी अवघड आहे, पटकन ऐकत नाही. प्रसाद दिला साधूने, पटकन घ्यायला पाहिजे होता. रामायणामध्ये तसंच आहे. गुरुनी कृपा केली, प्रसाद पात्र खिरीचं दिलं, पण राण्या नाचायच्या नादी लागल्या, छतावर गेल्या. आणि तितक्यात एक संकट आलं. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो शेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. माझी एक पिंड गेलं ना बाबा, गुरुचं नाही ऐकलं का मग विघ्न येता. परिणाम असा झाला, आज प्रसाद दिला तरी खाल्ला नाही. आणि प्रसाद न खाल्ल्यामुळे घटना अशी घडली, त्या पदरात बांधून ठेवला. मातांची दया फार असते व सुंदर. पदरात बांधला, चाल द्या पदरात. पदर आहे ना आपला, काही देऊ द्या हो. आईची एकच इच्छा असते, घरच्यांना मिळावा. जाधव बाबा तुम्हाला चांगलं माहिती आहे,
अपेक्षा असते घरच्यांना प्रसाद मिळावा, घेऊन जातात घरी, चांगली गोष्ट आहे. पण नातानी दिलेली विभूती आज खाल्ली नाही, कोपऱ्यात बांधली आणि शेजारणीला सांगितलं की मला एक साधू भेटले, मलाही मुलगा होणार, आता मलाही मुलगा होणार, मीही आनंदित होणार, माझ्या घरी आता किलकिल 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 बाळ हसणार, रडणार, अत्यंत आनंद होणार. साधूची कृपा झाली. तितक्यात मैत्रीण म्हणाली, तुला कळतं का हे साधू कसे असतात? पटवणाऱ्या. स्वतः तर भक्ती करीत नाही पण करणारीला करू देत नाही, आशांच्या जास्ती नादी लागू नये. स्वतः भक्ती करीत नाही, संतांची कृपा करून घेत नाही, संतांकडे जात नाही, जी गेली तिला नाव ठेवल्याशिवाय राहत नाही, असे बरेच असतात. ती म्हणाली, अगं या साधूच्या नादी लागू नको, हे जादूगार असतात, कान फाडे तर त्यांच्या नादीच लागू नको म्हटलंय. हे कसे तुला उंदीर मांजर कुत्र करून नेतील आणि योगी जती भस्म खाऊ नको. हे कान फाडे असती जादूगर नेतील मांजर कुत्रे करून या. मग काय करू? भस्म तर दिला ना, जाऊ दे तो भस्म उखाड्यात फेकून दे. फेकली विभूती तिने फिरण्यात नवते दैवात मातृसुख तिचा नवते दैवात मातृसुख तिचा संशयाचे भूत मनीचा उच्चारिता प्रभावी पंडिता महाज्ञानियाची प्रभावी पंडिता महाज्ञानियाची प्रभवी पंडिता महाज्ञानियासी, प्रभवी पंडिता महाज्ञानियासी. विभूतीचं काय करू? उखाड्यात टाकून नाही. शेजारणीचं ऐकलं, विभूती उखाड्यात फेकली. दैवात मातृसुख नाही. संशयाचं भूत मनात घुसलं की ह्या गोष्टी घडतात. संतांच्या वचना डोळस श्रद्धेने देखिता बुद्धीने कार्य सिद्धी होय. अरुंदी सांगती हे निळकंठा प्रपंच हा खोटा होई सावधान. अलक निरंजन, सावधान व्हा माय बापांनो. संतांच्या चरणावर विश्वास ठेवला नाही की दुःख मिळतं. आणि माता त्या ठिकाणी विभूती टाकून देते. आणि आता मच्छिंद्रनाथ महाराज यात्रा करत करत पुढे जातात. आता मच्छिंद्रनाथ महाराजांची यात्रा चालू आहे आणि इकडे गोरक्षनाथ महाराजांची विभूती उखाड्यात पडल्यानंतर आता ते त्या ठिकाणी अवतीर्ण होत आहे. आजची कथा या ठिकाणी विराम घेतीये. पुनश्च सर्वांना धन्यवाद देतो. पहिला दिवस असून आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झालात. सर्वांना धन्यवाद देऊन माझ्या वाणीला विराम देतो. उद्यापासून बरोबर वेळेत कथा होणार. 7 ते 9 बरोबर वेळेत 6:45 आपण सर्वांनी मंडपात यायचं आहे. आरती करता ज्या जोड्या असतील त्यांनी समोर येऊन बसायचं आहे. आणि त्याच ठिकाणी मायबापांनो सर्वांनी घोषणा जोरात करायची आहे. आणि ही कथा फलदायी आहे. लक्ष देऊन ऐका. जी इच्छा असेल तुम्ही नवनाथ महाराजांना मागा. तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. बैरागी बाबांची कृपा, नारंगिरी बाबांचे आशीर्वाद आपल्या पाठीमागे. सर्वांना धन्यवाद. अलक निरंजन आदेश. सर्वांनी आरती करता उभे राहा.